बालपणी शिकलेले श्लोक आणि मंत्र मुलांच्या मनात श्रद्धा, वागण्यात नम्रता आणि विचारांमध्ये सकारात्मकतेचं बीज रुजवणारे अमूल्य संस्कारच. हे 5 श्लोक आणि मंत्र मुलांकडून पाठ करून घ्यायलाच हवेत. श्री गणेश मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे वक्रसुंडेचे, विशाल शरीराचे, कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या गणपती बाप्पा माझ्या सर्व कामातील अडथळे संकटे दूर कर. याचा फायदा असा आहे की कामात यश मिळतं आणि अडथळे आणि संकटे कमी होतात. सरस्वती मंत्र. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. हे ज्ञानदेवता सरस्वती माता, मी माझ्या अभ्यासाची, शिक्षणाची सुरुवात करत आहे. मला नेहमी यश मिळू दे. याचा फायदा असा आहे की अभ्यासात मन एकाग्र होतं, स्मरणशक्ती वाढते. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आम्ही त्या परमतेजस्वी आणि पापनाशक परमेश्वराचे म्हणजेच सूर्यदेवतेचे ध्यान करतो. तो दिव्य प्रकाश आमच्या बुद्धीला योग्य मार्गाने प्रेरित करो. याचा फायदा असा आहे की मुलांमध्ये बुद्धी, एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते. हनुमान मंत्र. ओम आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्. आम्ही अंजनी पुत्र आणि वायुपुत्र हनुमानाचे ध्यान करतो. ते आमच्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवत. याचा फायदा असा आहे की शारीरिक बळ, संकटापासून मुक्ती, आत्मविश्वास वाढतो आणि भीती कमी होते. संध्याकाळचा श्लोक. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हे दीपज्योती, तू सुख, कल्याण, आरोग्य आणि संपत्ती दे आणि वाईट विचारांचा नाश कर. याचा फायदा असा आहे की घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते. बालपणीचे हे आध्यात्मिक संस्कार मजबूत व्यक्तिमत्वाचा पाया आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग असतो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.